नमस्कार, मी अशोक डोंगरे. सामाजिक लोकशाही अभिव्यक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, अंगणवाडी कर्मचारी यांचा महाराष्ट्र राज्य कर्मचारी कृती समिती व महाराष्ट्र राज्य महासंघ यांचा मोर्चा 25 तारखेला मुंबई इथे धरणे व आंदोलन व मोर्चे. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जे मोर्चे जे निघालेले आहेत, त्यांच्या जी मागण्या आहेत त्या आत्तापर्यंत सरकारनं काही मान्य केलेले नाहीत. माननीय एकनाथ दादा शिंदे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत व अजितदादा पवार हे जे महाराष्ट्राचे जे अर्थमंत्री आहेत, यांनी मागच्या वेळेस त्या मोर्चे वगैरे निघाले होते. ते मोर्चे निघाले, त्या मोर्चामध्ये त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला अंगणवाडी सेविकेला 3,000 रुपये व मदतनीसला 2,000 रुपये अशा प्रकारची तुम्हाला वाढ करू. परंतु हे आश्वासन दिल्याच्या नंतरही आतापर्यंत त्यांना 3,000 आणि 2,000 वाढ झालेली नाही. तर ती वाढ व्हावी, ही वाढ करण्यासाठी पुन्हा अंगणवाडी युनियन जे कर्मचारी युनियन आहे, या युनियननं पुन्हा मोर्चे काढण्यास सुरुवात केली आणि मागणी मान्य करा म्हणून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न आता सध्या अंगणवाडी कर्मचाऱ्याचा चालू आहे. आणि जे आझाद मैदान आहे मुंबई, या ठिकाणी धरणे आंदोलनसुद्धा सुरू झालेले आहेत. आणि काही ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये जसं बीड जिल्हा असो, नांदेड जिल्हा असो, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा या ठिकाणीसुद्धा त्यांनी मोर्चे काढले. पूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे मोर्चे निघालेत, अंगणवाडी सेविकेचे, मदतनीसचे मोर्चे निघाले. आणि मित्रांनो, एक फार म्हणजे एक अशी गोष्ट आहे की ज्यावेळेस सरकारचे कामं पडले की अंगणवाडी सेविकेला म्हणतात की ही आमची अंगणवाडी ताई आहे, खूप कामं करते आणि सरकार फार लाडीगुडी लावते. मागच्या वेळेसच बघा ना, त्यांनी जे लाडकी बहीण योजना ही राबवण्यासाठी अंगणवाडी सेविकेला एवढं लाडीगुडी लावलं की तुम्ही हे कामं करा आणि हे कामं केल्याच्यानंतर तुम्हाला आम्ही त्याचा मोबदला देऊ आणि मोबदला दिल्याच्यानंतर जे मोबदला आपण तुम्हाला देऊ, अशा प्रकारचे त्यांनी ते आश्वासन दिले. त्यांना ID दिली आणि ID दिल्याच्यावर त्या IDवर कामंसुद्धा त्यांनी करून घेतले. आता अंगणवाडी कर्मचाऱ्याकडे एवढे भरपूर कामं आहेत, त्यांना 18 रजिस्टर आहेत, तेवढे त्यांना मेंटेनन्स करावं लागतं, तेवढे भरावं लागतात. आणि अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या पाठीमागे तुमचे स्तनदा माता आहेत, गरोदर माता आहेत, त्याच्यानंतर THR वाटप करावं लागते. त्याच्यानंतर त्यांना जे ताजा आहार जे आहे तर लहान बालकांना त्यांना शिजवून त्यांना ते खाऊ घालावं लागते, त्यांना खाऊ द्यावं लागते. दुसरी गोष्ट, त्यांची जे लहान लहान जे मुलं आहेत तर त्या लहान लहान मुलाला त्या मदतीसला प्रत्येक गावामध्ये जाऊन, प्रत्येक घरोघरी जाऊन त्या लहान लहान मुलांना शाळेत घेऊन यावं लागते. आणि नंतर त्यांना तो आहार जे आहे तो वाटप करावा लागते. आणि तो आहार वाटप केल्याच्यानंतर त्या लहान लहान मुलांची एक जबाबदारी त्या अंगणवाडी सेविकेची आणि मदतनीसची, की ती जबाबदारी आहे की ती जबाबदारी त्यांनी ते मुलं त्यांच्या घरापर्यंत पोहोचले की नाही याच्यापर्यंत अशी काळजी घेण्याचे कामं आहेत. आणि हे सर्व त्यांचे वजन घ्यावं लागते आणि त्याच्यानंतर तुमचे जे त्यांचं लसीकरण करावं लागते. असे बरेचसे कामं आहेत, ऑनलाईनसुद्धा कामं आहेत. सरकारनं त्यांना मोबाईल उपलब्ध करून दिले, त्याच्यामध्ये त्यांना ऑनलाईन कामंसुद्धा दिलेले आहेत. आणि आपणाला असं वाटतं की अंगणवाडी कर्मचारी ह्यांचं काय हो, हे तर 4च घंटे काम करते. अजिबात 4 घंटे नाही, त्यांना दिवसभर काम करावं लागते. कारण त्याच्यानंतर त्या अंगणवाडी सेविकेला गृहभेटी द्यावं लागतात आणि ह्या सर्व जे पूर्ण टोटल कामं त्यांना करावं लागतात. आणि हे जे कामं करत असताना त्यांचा पूर्ण वेळ हा सकाळी त्यांना 7ला अंगणवाडीमध्ये यावं लागते. 7ला अंगणवाडीमध्ये आल्याच्यानंतर त्याला घरी जाता जाता 4 वाजतात. अशा प्रकारचं त्यांच्यावर कामाचा खूप मोठा लोड आहे. तर सरकारनं त्यांना जे आत्ता देणारं हे तुटपुंजे जे मानधन आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, ते 10,500 रुपये सेविकेला आणि 5,500 रुपये मदतनीसला. आणि पहिले जे मिनी अंगणवाड्या होत्या तर आता त्या मिनी अंगणवाड्यांच्या आता सरकारनं अंगणवाड्या करून टाकल्या आहेत. आणि बऱ्याचशा ठिकाणी तर त्या अंगणवाडी सेविका ज्या मिनी अंगणवाड्या त्यांनाच काम करावं लागते, त्या ठिकाणी मदतनीससुद्धा नाही आहे. म्हणजे त्यांना दिवसभर काम करावं लागते. कामाचं खूप मोठं त्यांच्यावर बोजा आहे. परंतु एवढ्या बांधण्यामध्ये त्यांना काही होणार नाही. तरीही सरकारनं जे 2,000-3,000 रुपये जे आम्ही देतो म्हणून जे आश्वासन दिलेलं आहे हे त्यांना तरी त्वरित देण्यात यावं. तरी एवढ्या बांधण्यानं त्यांना काही होत नाही. मिनिमम अंगणवाडी कर्मचाऱ्याला मिनिमम 18,000 ते 20,000 रुपये मानधन असायला पाहिजे. आणि तुमच्या मदतनीसला 15,000 रुपये मानधन असायला पाहिजे. सरकारने याची तरतूद करायला पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. कारण पूर्ण महाराष्ट्राचा, पूर्ण देशाचा
टोटल गावातला जो सर्वे आहे ते तुमचा कुटुंबाचा सर्वे असेल, स्तनदा मातेचा असेल, त्याच्यानंतर तुमच्या गरोदर मातेचा असेल, त्याच्यानंतर मुलांचं लसीकरण करण्यासाठी आरोग्यसेवकाला किंवा आरोग्यसेविकेला मदत सुद्धा त्यांनी करतात. त्याच्यानंतर तिथली जे शाळेमध्ये त्यांना आहारसुद्धा त्यांना शिजवून चांगल्या प्रकारचा खाऊ घालतात, THRसुद्धा वाटप करतात, पुन्हा गावामध्ये जाऊन ग्रहभेटी देतात. अशा अनेक प्रकारचे त्यांच्यावर कामाचा जे बोजा आहे त्याच्यामुळे त्यांना खरं म्हणजे तर 20,000 रुपये मानधन असायला पाहिजे आणि मदतनीसला हे 15,000 मानधन असायला पाहिजे. पण सरकार हे दुर्लक्ष करते. त्याला तर खरं म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा द्यायला पाहिजे. आता त्यांना जे ज्यावेळेस 65 वर्ष वय आहे, 65 वर्षाला जे रिटायरमेंट होतात आणि 65 वर्षाला ते रिटायरमेंट झाल्याच्यानंतर त्याला मिळतेच किती, 1,00,000 रुपये रिटायरमेंटला मिळतात. म्हणजे 65 वर्ष नोकरी करूनही त्यांना 65 वर्षापर्यंत रिटायरमेंट होतात. इतके वर्ष नोकरी करून त्यांना 30-30, 40-40 वर्ष नोकरी करावी लागती. त्याच्यामध्ये त्यांना रिटायरमेंटला 1,00,000 रुपये मिळतात. तर रिटायरमेंटला सुद्धा त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना रिटायरमेंटला ग्रॅज्युटी दिली पाहिजे, त्यांना पेन्शनसुद्धा दिली पाहिजे. अशा प्रकारचं सरकारनं तरतूद केली पाहिजे. कारण पूर्ण महाराष्ट्राला व देशाला हो सर्व त्याचा जे सर्वे आहे तो जो गावातला जो सर्वे आहे, लहान मुलांचा जे कुपोषण निर्मूलनचा जो कार्यक्रम आहे तो कुपोषण निर्मूलनचा कार्यक्रमसुद्धा ते करतात. पण गावामध्ये त्यांच्याकडं अपंगाचा सर्वे असते, कोणी अपंग असेल तर त्या अपंगाचा सर्वे असते. त्याच्यामुळे असे अनेक सर्वे त्यांना करावं लागतात आणि गावात घरोघरी जाऊन त्यांना ग्रहभेटी द्याव्या लागतात. तर अशा प्रकारे त्या अंगणवाडी सेविकेचं फार मोठं काम आहे आणि त्यांचं या देशाला योगदान आहे, महाराष्ट्राला योगदान आहे. आणि त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जर थोड्याशा पगारामध्ये जर आपण सरकार त्यांच्याकडून राब काम करून जर घेत असेल तर हे सरकारचं चुकीचं आहे. सरकारनं त्यांना मानधनमध्ये वाढ करण्यात यावी किंवा त्याला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा व रिटायरमेंट झाल्यावर त्यांना ग्रॅज्युटीसुद्धा देण्यात यावी, त्यांना पेन्शनसुद्धा देण्यात यावी. अशी बरेच दिवसापासून अंगणवाडी कर्मचाऱ्याची आणि सेविका आणि मदतीची मागणी आहे. परंतु सरकार काय याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून आज जे त्यांनी जेलभरो आंदोलन केलेलं आहे आणि जेलभरो आंदोलनाच्या अंतर्गत सरकारनं जर ह्या मागण्या मंजूर जर नाही केल्या, त्वरित मागण्या नाही जरी केल्या आणि त्यांनी जे दिलेलं आश्वासन जर नाही पाळलं तर जेलभरो आंदोलन अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्या पूर्ण महाराष्ट्रभर करणार आहेत आणि मुंबईला त्यांचा जो धरणे आंदोलनाचा मोर्चाचा जो कार्यक्रम आहे तो यशस्वीरित्या ते पार पाडणार आहेत. सरकारवर दबाव आणणार आहेत आणि सरकारकडच्या मागण्या करणार आहेत. म्हणून ह्या ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसला त्यांची जे तुटपुंज जे मानधन जे मिळते, जे थोडंसं जे मानधन मिळते तर त्या मानधनामध्ये त्यांची वाढ करावी आणि सरकारनं याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.